नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालोय पुण्याजवळच्या साळवडे गावातील प्रथमेश रिसॉर्टची सफर करायला. चला आज अनुभवूया एक नवी धमाल. खेड शिवापूरचा टोल नाका पास केल्यानंतर थोडे पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक वळण जाते. तिथूनच प्रथमेश रिसॉर्टचा रस्ता जातो. अत्यंत निसर्गरम्य परिसरामध्ये हे रिसॉर्ट वसलेले आहे. प्रथमेश रिसॉर्टच्या या आमराई खालून या चाललोय. सुंदर अशी आंब्याची झाडं बघा पाठीमागे दिसत आहेत. या आमराईमध्ये अशा प्रकारचे सुंदर छोटे छोटे बंगलोज राहण्यासाठी उपलब्ध आहेत. छान अशा टेंट टाईप रूम आहेत जे आपल्याला या ठिकाणी राहायला मिळतात. सुंदर व्यवस्था या ठिकाणी राहण्याची होते. स्वच्छता देखील अत्यंत उत्तम प्रकारची या ठिकाणी ठेवली आहे. छोट्या छोट्या टुमदार बंगल्यांसोबतच सुंदर प्रकारचे राजस्थानी टेंट देखील या ठिकाणी राहण्यासाठी उपलब्ध आहेत. पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या या निसर्गरम्य परिसरामध्ये टेंटमध्ये राहण्याची मजा काही औरच असते. छोट्या दोस्तांसाठी या रिसॉर्टमध्ये भरपूर खेळणी आणि ॲडव्हेंचर गेम आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी सुंदर बाग आहे. घसरगुंडी, झोपाळे यासारख्या नेहमीच्या खेळांसोबतच ॲडव्हेंचर गेम खेळून मुले हरखून जातात. बागेमध्ये असलेल्या विविध प्राण्यांच्या प्रतिकृती देखील मुलांचे लक्ष वेधून घेतात. छोट्या दोस्तांसोबतच मोठ्यांना देखील ॲडव्हेंचर गेमची मजा घेता यावी याकरिता स्वतंत्र सेक्शन आहे. या ठिकाणी आबालवृद्ध आपले वय विसरून या खेळांचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. रिसॉर्टमधील स्विमिंग पूल हे आणखी एक मजेचे ठिकाण. या ठिकाणी लहान मुलांसाठी बेबी पूल देखील उपलब्ध आहे. या स्विमिंग पूलावर धमाल, मस्ती, धिंगाणा आणि आनंद असं सर्व काही अनुभवायला मिळतं. मी आता निघालोय ह्या रोपवे वरून एक राईड करायला ॲडव्हेंचरची.
सगळं हातामध्ये रोप वगैरे दिलेले आहेत. इंडोर गेम्सची मजा काही औरच आहे. छोटी मुले खेळाचा आनंद घेत असताना मोठे कसे बरे मागे राहतील. मोठे सुद्धा टेबल टेनिस, कॅरम, स्नूकर आदी खेळांचा आनंद लुटताना दिसतात. आपली मराठी संस्कृती कशी होती हे दर्शविणारे मिनिचर आर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यासोबतच पूर्वीची ग्राम संस्कृती देखील आपल्याला या ठिकाणी चित्रांच्या माध्यमातून दृष्टीस पडते. तत्कालीन ग्रामीण व्यवस्थेमध्ये विविध जातींचे व्यवसाय कोणत्या प्रकारचे होते, त्यांच्या उपजीविकेची साधनं कोणती होती याची माहिती या चित्रपटामधून आपल्याला पाहायला मिळते. पुण्यापासून अवघ्या 26 किलोमीटरवर प्रथमेश रिसॉर्ट आहे. एक दिवसाचं आउटिंग किंवा मुक्कामी सहल अगदी छोटीशी करायची असेल तर प्रथमेश रिसॉर्ट हा एक उत्तम पर्याय पुणेकरांसमोर आहे. अत्यंत देखणी व्यवस्था, निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेला हा रिसॉर्ट तुम्हाला तुमच्या आउटिंगची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एकदा प्रथमेश रिसॉर्टला नक्की भेट द्या. आपल्या मुसाफिरी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.